नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मी बनवणार आहे मस्त असं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी मस्त अशी वांगे घेतले आहेत. तर वांगे मी मस्त धुवून घेतले आहेत. तर आता हे वांग्याचे मी सर्व वांग्यांची देठं काढून घेते. तर असे देठं काढून घ्यायचे मस्त असे. तर सर्व वांग्याचे मी काढून घेतले आणि आता हे वांगे मी बारीक फोडीमध्ये चिरून घेते. तर असे छोट्या छोट्या फोडीमध्ये चिरते, कारण शिजायला पण सोपे जातात आणि लवकर शिजतात. त्याच्यामुळे असेच मी सर्व वांगे चिरून घेतले. असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मस्त असे सर्व वांगे मी चिरून घेतले. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल चांगलं तापवायचं. तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी टाकायचे आणि सर्व वांगे टाकून घ्यायचे. आता याला 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं. मस्त 2 मिनटं तेलामध्ये असेच भाजून घ्यायचे ही वांगे. नंतर मग मी कोथिंबीर आणि कांद्याची पात बारीक चिरून घेतली होती, ती पण बारीक चिरून घ्यायची. नंतर लसूणच्या पाकळ्या आणि हिरवी मिरच्या पण बारीक चिरून घेतल्या. आता हे मी थंड होण्यासाठी ठेवते आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हिरव्या मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये परतून घ्यायची 2 मिनटं. तर हिरवी मिरची टाकली ना भरीत खूप छान बनतं, त्याच्यासाठी मी असंच बनवत असते ही रेसिपी. तर मस्त असे हिरवी मिरची भाजून घेतली मी. आता नंतर मी वांगी बारीक वाटून घेते. सर्व वांगे अशी वाटून घ्यायची बारीक. तर भाजले तेलामध्ये, त्याच्यामुळे लवकर नरम झाले. आता असे हे वाटून घ्यायचे. सर्व मी असे मस्त हे वांगे वाटून घेतले. तर कोणी उकडून बनवतं, कोणी असं बनवतं. तर असं या पद्धतीने नक्की बनवा, खूप छान बनतं. नंतर मग मी अशी बारीक चटणी करून घेतली वांग्याची. नंतर हिरवी मिरचीचा ठेचा पण बारीक करून घेतला. तर सर्व आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. नंतर मी कढईमध्ये 1 पळी तेल टाकलं. तेल चांगलं कडकड तापवायचं. तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली. नंतर कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकली मी. आता याला 2 मिनटं परतून घ्यायचं. कांदा तेलामध्ये 2 मिनटं असाच परतून घ्यायचा. कांदा भाजला की खूप छान टेस्ट येते भरीतला. नंतर मग मी याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकला. हिरवा मिरचीचा ठेचा टाकल्यानंतर 2 मिनटं परतून घ्यायचं परत. तर व्यवस्थित तेलामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा भाजून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर हळद टाकून घेते. आता याला 2 मिनटं मिक्स करून घेते आणि मग भरीतची चटणी टाकून घेतली मी. आता याला 2 मिनटं मिक्स करून घेते. तर असं मिक्स करून घ्यायचं. तर आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. तर हे वांग्याचं भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत खूप छान लागतं. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.